नमस्कार मित्रांनो, सध्या तुरीच्या दरात आवक कमी असूनही भाव घसरत आहेत. तर जानेवारीनंतर तुरीचा बाजारभाव कसा राहील पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती. तुरीचा भाव मागील 6 महिन्यात 5,000ने आणि एकाच महिन्यात 2,500 रुपयाने सध्या कमी झालेला आहे. तर अजून तर तुरीची बाजारातील आवक ही वाढायची बाकीच आहे. कारण ज्या भागात तुरीची लागवड ही अगोदर झाली त्याच भागातील तूर काढणी झालेली आहे. बाजारातील नव्या मालाची आवक अगदी किंचित आहे. आवकेचा दबाव फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणात वाढणार असल्यामुळे या काळात तुरीच्या भावात आणखी नरमाई येईल का अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आता मिळाली होत आहे. कारण सध्या आवक अगदी कमी असतानाही अनेक बाजारात हमी भावाच्या खाली बाजारभाव गेलेले आहेत. आवकेचा दबाव वाढल्यावर काही काळ होईना पण मार्केटवर दबाव येऊ शकतो अशी शक्यता निर्माण होत आहे. अनेक शेतकरी माल आल्यावर लगेच विकतात. जे शेतकरी थांबू शकत नाहीत त्यांना भाव हा कमी मिळू शकतो. आवकेचा दबाव हा कमी झाल्यावर तुरीच्या भावात भाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र जे शेतकरी थांबू नाही त्यांना किमान हमी भाव तरी मिळायला हवा. यासाठी सरकारने हमी भावाने तूर खरेदीचे उद्दिष्ट राखून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तर फेब्रुवारी नंतर पुन्हा दबाव कमी झाल्यावर आवक बाजारात कमी झाल्यावर तुरीचे भाव पुन्हा वाढतील अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.